मोठा विचार, सुंदर विचार. आयुष्यात अनेक क्षण असे येतात जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले. अंधार दाटलेला दिसतो आणि पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही. अशा वेळी हार मानू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर एक सुंदर सकाळ नक्की येते. अडचणी या जीवनाचा भाग आहेत आणि त्या आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. आपल्यातील क्षमतावर विश्वास ठेवा. भूतकाळातील चुकांमधून शिका. वर्तमानात जगा आणि भविष्यातील स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि लक्षात ठेवा की तुमच्यात जगाला बदलण्याची ताकद आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही प्रयत्न करणे सोडू नका. व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो. हाय मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या. जय महाराष्ट्र सर्वांना. तर आम्ही आज निघालो कॅनेलला. बघा जित्राप पुरी बी निघाल्या कॅनेलला आणि मी बी चाललो कॅनेलला. तुम्ही म्हणाल कशाला नाही चाललो? घरचे काम होऊन येते ते घालते, त्यांना गवत आणण्यासाठी आपण चाललो आहे. त्यांच्याकडे गवत असते ना, म्हणजे गाडी आपण लावली तिथं, गाडी लावली वर तिथं. इथनं गाडी येत नाही, वाट बंद आहे. इथनं चालत जायचं आणि मग गवत डोक्यावर घेऊन तिथं जायचं आणि तिथनं मग गाडीवर न्यायचं गवत. काही रस्ता बंद आहे ना इथं, इथनं गाडी खाली येत नाही. इथपर्यंत एंड केलं. पाणी आता आटलं कॅनेलचं. आता मी तर काय खाली गेलोच नाही, कारण काय माहिती आहे का, भरणंच नाही आमचं. काखात घे वाटत तिला. हे तिला उचलून घे ना, काठी येतं. कॅनेलला पाणी अजून आहे. काय मोटरीवरचा आवाज येतोय का मित्रांनो तुम्हाला? मोटरीवरचा आवाज हाय. अजून कॅनला पाणी दिसते ना, ते पांढरं पाणी ते बघा दिसते ना, नजीक किलो झूम किलो बघा. बघा हे पाणी बघा, अजून हाय कॅनला पाणी. कमी झालं आहे आता, अजून एक 8 दिवस राहील. दिसते का इथं पाणी आहे बघा, जम गेल्यावर. तिकडं तिकडं धोर दिसतोय का? हे बघा इथं दौंड आहे. दौंडमध्ये कारखाना आहे अजितदादा पवारांचा. अजितदादाचा कारखाना आहे का दौंडमध्ये कारखाना आहे ना. धोर दिसतो का, निघतोय का बम कारखाना ते अजित पवारांचा. ही मिरगळवाडी, इकडे एक वस्ती वाडी दिसते का, वाडी छोटंसं गाव आहे. डोंगराच्या कुशीला आहे. वर डोंगर दिसत असलं, वरी प्राधिकरण आहे, खाली वस्ती आहे छोटीशी पोटाला तिच्या. माणूस बघा बघा ही संधी शेती आहे ना, ही संधी सर्व कॅनलच्या जीवावरचा आहे बरं का. आणि कॅनलला जर आहेत विहिरी वगैरे प्रत्येकाच्या, पर 100% कॅनलच्या जीवावर, कारण विहिरी पण नाही ना, कमी वर येतात.
ज्यावेळेस कॅनल आटतो आटल्याच्या नंतर एक महिनाभर चालतात पुन्हा. त्याच्यानंतर कॅनलला पाणी जर नाही आलं तर मग थोडं मुश्किल आहे. कारण जेवढ्या पण विहिरी आहेत तेवढ्या कॅनलच्या जीवावर कॅनलला पाणी आलं की हिरीला पाजरा फुटतो. तिथनं पुढे 1-2 महिने चालतं कसं तरी. तिथनं जर पाणी परत जर लवकर लेट केलं तर थोडं पाणी कमी पडतं. हे टकलू हो चिडवू नका रे. गुडी या इकडे या. ये इकडे ये ये तुला चिडू लागते वय. ये इकडे ये चिडू लागते तुला. हां मारते ना दगड मार. घे धोंडा घे धोंडा दगड घे तुला चिडू लागले. मार आता हंती. ते दगड घेऊन मागे लागला होता. नको मारणे आमचे मारणे बेटा मारणे लागल की बस मारणे अंजू.